रोज सकाळी उठल्यावर ॲसिडिटी होते आणि ॲसिडिटीची गोळी खाऊनच तुमच्या दिवसाची सुरुवात जर होत असेल तर इथेच थांबा, कारण आज आपण दिवसाची सुरुवात ॲसिडिटीची गोळी खाऊन नाही तर ॲसिडिटी कशी बंद करायची हे बघून करणार आहोत। आज आपण ॲसिडिटी विषयी सगळी माहिती घेणार आहोत, ते पण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून। नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नलगे, को फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक। तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमधली कुठलीही व्यक्ती जर छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी होणे, पोटात गॅसेस होणे, तसेच आंबट गुळणी येणे या सगळ्या त्रासांनी त्रस्त असाल तर आजचा व्हिडिओ तुमचा आम्लपित्त किंवा ॲसिडिटी विषयीचा दृष्टिकोन बदलण्यास नक्कीच मदत करणार आहे। नॉर्मली आपण ॲसिडिटी म्हणजे एक्सेस ॲसिड असाच विचार करून त्याप्रमाणे औषध घ्यायला जातो, पण आयुर्वेदामध्ये याविषयी काही वेगळं वर्णन आहे। तुमचा अग्नी म्हणजेच डायजेस्टिव्ह फायर थोडं बिघडलेलं आहे, पण ते कशामुळे? आयुर्वेदानुसार ॲसिडिटी म्हणजे आम्लपित्त म्हणजेच आम्ल म्हणजे आंबट किंवा सोअर टेस्ट, आणि पित्त म्हणजेच तुमचा डायजेस्टिव्ह फायर किंवा अग्नी जो बिघडला असेल तर तुम्हाला ॲसिडिटी होण्याची जास्त शक्यता असते। ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आजकाल खूप कॉमन आहे, पण तो कशामुळे याचं उत्तर माझ्यापेक्षा तुम्हीच जास्ती देऊ शकता। तुम्ही रोजच्या रोज वेळेवर जेवता का? तुम्हाला खूप स्ट्रेस किंवा कंटिन्युअस स्ट्रेसमध्ये राहायची सवय आहे का? तुमच्या जेवणाच्या वेळा चुकतात का? तुम्ही जेवण करताना जेवणाकडे पूर्ण लक्ष देऊन जेवता का मोबाईल किंवा टीव्ही बघत जेवता? तुम्हाला रात्री झोपायला उशीर होतो किंवा तुम्ही सकाळी खूप उशिरा उठता? यापैकी 2 किंवा 3 प्रश्नांची जरी उत्तर हो असतील तर तुम्हालाच तुमच्या ॲसिडिटीचं कारण कळू शकतं। आयुर्वेदानुसार आहाराच्या चुकीच्या वेळा, अति तिखट किंवा आंबट पदार्थ खाणं, स्ट्रेस किंवा राग खूप येणं, तसेच रात्री उशिरा झोपणे या सगळ्या कारणांमुळे शरीरातील पित्त वाढतं आणि त्यामुळे करपट ढेकर येणे किंवा कधी उलटी होणं, कधी मळमळ होणं, कधी पोटात गॅसेस होणे अशी लक्षणे दिसायला लागतात। यालाच आम्लपित्त असं म्हटलं जातं। पित्ताची गोळी खाऊन तात्पुरता रिलीफ मिळतो सुद्धा, पण मुळात पित्त बॅलन्स होत नाही आणि त्यामुळेच तुमची ॲसिडिटी पूर्णपणे जात नाही। आयुर्वेदानुसार ॲसिडिटी मुळापासून घालवण्यासाठी 3 प्रिन्सिपल्सवर भर दिला जातो। नंबर 1, दीपन पाचन, तुमचा अग्नी नीट करणं म्हणजेच तुमच्या डायजेस्टिव्ह फायरला व्यवस्थित प्रकारे मदत करणं। नंबर 2, पित्तशमन म्हणजेच शरीरात वाढलेले पित्त कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधं वापरणे। आणि नंबर 3 आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निदान परिवर्जन, ज्या कारणांमुळे तुम्हाला ॲसिडिटी होत आहे त्या कारणांना सुधारणं म्हणजेच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस करणं। हे 2-3 नियम लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला ॲसिडिटी कधीच होणार नाही। ज्याच्यामध्ये जर भूक लागली असेल तरच खा, भूक लागली नसताना शक्यतो जेवण टाळा, ओव्हर इटिंग करू नका, जेवणाच्या मध्ये साधारण 4 तासांची तरी गॅप ठेवा, तसेच रात्री लवकर झोपा, तुमच्या झोपेच्या वेळा या नीट ठेवा। ॲसिडिटी हा तुमचा शत्रू नाहीये, तुमचं शरीर थोडंसं जास्त अटेन्शन मागत आहे। तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास जर सारखा होत असेल तर तो सप्रेस करू नका, त्याऐवजी तुमच्या डायजेशनवर थोडंसं लक्ष द्या, तुमचं शरीर काय म्हणत आहे हे ऐका। याकरता आयुर्वेदिक औषधांचा, आयुर्वेदिक चिकित्सेचा अवलंब जरूर करा। मी आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, तसेच तुमची ॲसिडिटी कमी करण्याकरता या व्हिडिओची मदत तुम्हाला जरूर होईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तसेच आयुर्वेदाविषयी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।